जिजाऊ मातेचा जन्मोत्सव सोहळा एक 2-3 दिवसापासून आपल्या या विद्यालयामध्ये चालू आहे. ज्ञानोत्सव सोहळा असेल, बाजार खाऊगल्ली असेल, शालेय क्रीडा स्पर्धा, होम मिनिस्टर आणि आता हे व्याख्यानाचा कार्यक्रम. या निमित्तानं उपस्थित या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी काळे सर, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती सुषमाताई काळे मॅडम, सर्व शिक्षक कर्मचारी वृंद, या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित झालेले माझे परमार्थ स्नेही नामवंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज पाटील, तेही उपस्थित आहेत. आपल्याच गावातील आमचे हरिभक्तप्राण नाळे महाराज, त्यांची उपस्थिती आहे. आदी करून सर्व पालक वर्गही या ठिकाणी उपस्थित आहे. जिजाऊ मातेचा जन्मोत्सव सोहळा आहे. जिजाऊ माता कुणाला म्हणायचं? ज्या आई जननी वेगळी, आई वेगळी, माता वेगळी, हे वेगवेगळे प्रकार आहेत. जन्म देते तिला जननी म्हणतात, आत्मीयता जिच्यामध्ये असते तिला आई म्हणतात, माया लावते तिला माता म्हणतात. पण राष्ट्रमाता, राजमाता ही सर्वोच्च माता असते. फक्त स्वतःच्या मुलावर प्रेम करते ती माता असते, पण जगातल्या प्रत्येक मुलावर प्रेम करते तिला राष्ट्रमाता, राजमाता म्हणतात. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा, पण छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि अशा राजमातेंचा हा जन्मोत्सव सोहळा. आज शिवाजी महाराजांचा जे जेकार संपूर्ण महाराष्ट्र, देशभर, जगभरामध्ये होतो. परंतु असे राजे घडवण्याचं काम ज्या भाग्यवान मातेने केलं, तीही माता तेवढ्याच ताकदीची असते. आणि या निमित्तानं स्त्री शक्तीचा जागर होणं. आज आपण पाहू शकता की या विद्यालयाचा सगळा कारभार चालवण्याचं काम आमच्या काळे मॅडम करत आहेत. उपस्थित सुद्धा पुरुष बांधवांपेक्षा आमच्या मातृवर्गाची संख्या जास्त आहे. आता रोजचा आमचा कीर्तनाचा सुद्धा अनुभव असा आहे की पुरुषांपेक्षा महिलांनीच मंडप जास्त व्यापलेला असतो. आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवण्याचं काम हे स्त्री शक्तीने केलेले आहे. म्हणून राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी मजल मारलेली आहे. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत माहिती का कुणाला? ए मुलांनो, सध्याचे राष्ट्रपती आपले भारताचे कोण? द्रौपदी मुर्मू, माहिती आहे. त्या राष्ट्रपती आहेत. स्त्री असून राष्ट्रपती, आणि आपण प्रसाद महाराज फक्त पतीत, आणि त्या राष्ट्रपती आहेत. त्याच्यामुळे स्त्रियांवर त्यांच्याविषयी आत्मीयता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलीच पाहिजे. समाजातले काही घटक महिलांवर टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली तर ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, पण लगेच पुढच्याला सांगून टाकतात. पण ऐका, जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. टाळी वाजवायची असेल तर जोरात वाजवा बरं, सगळे खडाखड असं जरा. कपुका लागले ते तुम्हाला? हो नाही ना? प्रसन्न बसा जरा कीर्तन. अहो माझ्या काय काय माणसं अशी तर हसत नाही तर रडत नाही तर कीर्तनात सुद्धा माझ्याकडे अशी नुसती रक 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 बघत यात आहेत का गेल्यात ते सुद्धा कळत नाही. एक जण माझ्या कीर्तनात हसणावे, टाळे वाजना, विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळे वाजना? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबल फिरला मूर्खा, येत्यात किती जाती, हिशोब ठेवा त्याला प्रमाण. तुका म्हणे ताळा त्याची नाही अवकळा. जीवनामध्ये ताळा म्हणजे हिशोब ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याची कधी अवकळा होत नाही. त्याच्यामुळे प्रसन्न बसायचं, हसून खेळून राहायचं. आमचं शाळेत असताना सुविचार असतात बघा फळ्यावर लिहायला. आणि मॅडम मी शाळेत लय हुशार होतो. मी जर ह्या क्षेत्रात नसतो तर एखादा अधिकारी झाला असतो. कायम म्हणजे लय बाता नाही हानीत, पण एक 80% आसपास मला मार्क कंटिन्यू पडायचे. 10वीला बी 80% आहेत. ती फळे वगैरे लिहायचं, सुविचार रोज टाकायचे. म्हणजे आता हे लहान मुलं दिसतात म्हणून ते विषय सांगतो. परत पट किती, हजर किती, हे असले रोजचे सकाळ सकाळ उद्योग माझ्याकडेच होते शाळेत. आमचा ते सुविचार होता की हसा खेळा पण शिस्त पाळा. आजही मुलांना असं ना, तो साधा सोपा सुविचार. ते लय साध आहे, लहान वयात कळत नाही, पुढे गेल्यावर कळतं ह्याच्यातच खरं आयुष्य आहे. हसा खेळा पण, अहो ह्याच्यापेक्षा आयुष्य दुसरं वेगळं नाही. हसणंच गायब झाले. तुम्ही लहान आहे म्हणून हसतायत, मोठी माणसं हसतच नाहीत. हसण्याचे शहरामध्ये क्लास आहेत, क्लब आहेत. डुप्लिकेट हसायचं असं असं मोकळ्या मनानं नाही, कणून हसत. काय कायचं हसणं सुद्धा रडण्यासारखं आहे.
त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, जीवनात येऊन खूप हसा, तरुणपणात परमार्थात घुसा, माझे येऊन तुमचा कापणार नाही खिसा. आता आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टिकून बसतो, उत्पत्त्याचा वाजता त्या नाकात घुसतो मेल्यावर. आणि बायको परत म्हणते ते मालक गेल्या उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबते का? मला खरं सांगा बरं. चौघांनी उचलल्या म्हणते चालले का व? चालले नाही, चालवले. त्यांनी लई कुठं नाही केलं, तो सप्तबन पाडीत होता म्हणून तेव्हा त्याचं बटन दाबलंय. चालू नका लई तोरात, एक दिवस निघणारे वरात, माग खोबरं चिल्लरीची परात, बारकाली पोरं चिल्लर गोळा करत्या जोर जोरात म्हणत्या रोज असे मराव रातोरात. काय लोकाला घेणं दे नाही. तुम्हाला खरं सांगतो, कुणाचं कुणा वाचून आडत नाही. बरोबर का नाही दादा? एक माऊली पठाडे जर आज नसता व्याख्यानाला आला, दुसरा उपलब्ध आहेच ना. हे जग आहे. तुम्हाला खरं सांगतो, म्हातारी म्हणती मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईल? काहीच होत नाही, तू पहिली जा. तूच पप्याची बिस्किट खातील, मी गेल्यावर कसं होईल? म्हणजे गावात बी काय काय नमुने असतात. मी गेल्या गावचा विकास कोण करेन? अरे तुझं तर गाव वाट बघू नये, पण तू जायचं नाव घ्या नाही. मीन फिन काय नसतं. रामकृष्ण आले गेले त्याने जगगा ओसची पडले, जन पलभर म्हणतीन हाय हाय. ज्ञानोबा म्हणले तुम्ही सुखी तर जग सुखी. सगळ्यात डेंजर खातंय महाराष्ट्रातलं महामंडळ. शेतकरी सुद्धा मिली रातच्याला दारी धरू धरू. आणि इकडं जेव्हा नाही तेव्हा किती लाईट वाटतात, पण टायमिंगलाच कशी लाईट जाते मला हेच कळत नाही हो. अहो लयच अवघड आहे म्हणत. काय शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. रात्रीच्याला दारे धरावं लागते, बिबटे सुटले ते, त्यांनी कसं जीवन जगायचं. आणि मागच्या मॅडम ऊन लागत असेल तर साईडने बसा, तुम्ही खरंच बसा, काय अडचण नाही. मी आताच सांगितलंय आपण सुखी तर जग सुखी. तसं काय अडचण नाही. मुलं आता माझ्या कवरी क्षेत्रात आले ते अजिबात कालवा करणार नाही. तुम्ही या साईडने बसले तरी काय अडचण नाही. तसं या जगामध्ये मागच्या हिवाळ्यामध्ये बातमी आलती, इकडे लक्ष द्या मुलांना आता, की कोर्ट 11च्या पुढे उघडायचा निर्णय घेण्याचा त्यांचा मानस होता. दादा का तर सकाळी 11 वाजता जज साहेबाला थंडी वाजते. अरे 11ला जज साहेबाला थंडी वाजते तर तुम्ही कोर्ट लेट उघडण्यापर्यंत निर्णय घेऊ शका. आणि शेतकऱ्याला राज्याला लाईट देता, त्याचं जीवन कसं जगायचं त्याने, ही विषय आपला लाईट गेल्यावरून निघाला. त्याच्यामुळे आवाज काय चेंज करू नका, आहे असंच राहू द्या. सांगण्याचा उद्देश, जिजाऊ मातेकडून आपण काय घ्यायचं तर एक स्त्री शक्तीची अद्भुत देणगी. आज आईंचंही पुण्यस्मरण आहे. वैकुंठवासी यमुनाताई काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या जिजाऊ जन्मोत्सव संपन्न होत आहे. ज्या आई वडिलांना आपल्या मुलांवर सुंदर संस्कार घडवून ज्या काळे सरांसारखं रत्न घडवलं. आणि खरं सांगतो, मी ही अनेक शाळा पाहिल्या, अनेक माणसं पाहिली, परंतु इतकं शून्यातून विश्व निर्माण करून आज मॅडमच्या आईसाहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्याही माळकरी आहेत. हे सगळे वारकरी परिवार आहे, ज्याला लय उतवा लय राजकीय लोकांच्या मोठ्या मुरगाळून शाळा चालवणारे भरपूर आहेत. पण शून्यात्म विश्व निर्माण करून गरिबीची जाण आणि पाय जमिनीवर ठेवून हे काम करणारे मी पहिल्यांदाच हे कुटुंब पाहिले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या काळे परिवारासाठी. आणि स्पष्ट सांगतो, मी खोट्या बाता हाणणार, मला कसलं पटत नाही. प्रसाद महाराज आमच्या रोज सोबत असतात, मी कोणाचं वर्णन करत नाही. परंतु मला जे जाणवलं आणि या जाणवण्यावरून सांगतो, आपलंच एक मानधन तुम्ही मला प्रेमाने देणार आहेत, त्याच्यापैकी मी 5,000 रुपये देणगी तुमच्या शाळेला जाताना याच ठिकाणी देऊन जाणार आहे. मला हा परिसर, हे वातावरण भावलं. आणि हे म्हणून, नाही तर आम्हाला घ्यायची सवय आहे, द्यायची सवय नाही. आणि जरी आम्ही कीर्तनाचं घेत असलो तरी समाजाला देतच असतो. मीही आताच इथं एक दिदी बोलत होती, तिने सगळं माझा बायोडाटा सांगितलं. म्हणजे मी काय काय केलंय मीच विसरून गेलो होतो. तिने मला आठवण करून दिली की तुम्ही हे आयुष्यात उद्योग केलेत बा, दुबईला गेले, परराज्यात कीर्तन केले, शाळेत MA झाले, हे सगळं त्या ताईने सांगितलं. परत मध्ये इथं दुसरी एक मुलगी आलती, लाईट गेल्यावर भाषण द्यायला. ह्या सर्व परत अगोदर ज्या मुलींनी माऊली माऊली गाण्यावर सुंदर असं नृत्य केलं, त्या सगळ्या एकदा मुलींसाठी टाळ्या वाजवा. हा, काय सांगायचंय तर हे शून्यात्न माणसाची निर्माण होत असतात, त्यांना गरिबीची जाण असते. समाजातला शेवटचा घटक प्रवाही घटकामध्ये आला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये. आणि शिक्षक हा असा वर्ग आहे, संत हे शिक्षकाच्याच भूमिकेमध्ये आहे. त्याला अभंग आहे, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाटी. लहान मुलासाठी शिक्षक पहिल्यापासून सुरू करतात, ABCD 1 2 3 4 लहान मुलाला. मला खरंच सांगा मुलांनो, त्यांना ते ज्ञान शिकवण्याची गरज काय? स्वतः ते परिपूर्ण आहेत.
पण स्वतः परिपूर्ण असून अपूर्ण जीवाला परिपूर्ण करण्यासाठी अपूर्ण असणाऱ्या जीवांमध्ये राहणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून शिक्षकांविषयी मला फार आदर आहे आणि तुम्हालाही मुलांना सांगतो, आपल्या जीवनामध्ये शिक्षकांचा आदर करायला शिका. ते आपल्याला खवळत असतील, मारत असतील, पण त्यासाठी आपलं कल्याण आहे. आपल्या कल्याणासाठी ते आपल्यावर ओरडत असतात, ह्याचं प्रत्येकानं. आणि ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहेत, तालुके जिल्हे त्यांच्या ताब्यात आहेत. आणि जी गुरूंवर गुरु राखली ती गुरांमाग आहेत. हा, त्यांचं गुरुनिष्ठाच राहिली नाही ना. गुरुवर निष्ठा ठेवा. ज्ञानोबा सांगतात, श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापशी होती, त्यांनी कोळी त्रिजगती एकविध केली. म्हणून गुरुजनांचा आदर करा, हे लहान मुलांनी या व्याख्यानातून आज लक्षात ठेवा. आणि लहान मुलांवर संस्कार करणं म्हणजे हे लय जिकरीचं काम आहे, तुम्हाला खरं सांगतो. आता इथं पालक बी आलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जन्म देणाऱ्या आई सुद्धा स्वतःच्याच पोरा वैतागली होती. म्हणजे केव्हा शाळा सुरू होते ते काय माहिती. म्हणजे आपण आपलं सांभाळू शकत नाही, आपली ह्यांनी सांभाळायचं इतकं सोपं आहे का? मी तर पोरांना लय बिहून असतो, त्यांना काय घेणं महाराज कोण काय कीर्तनात असत्यात, एक कालवा करायचं. मला बोलू नको, ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. म्हणलं मला बोलायला गावाने बोलवलं. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचार. त्यांनी मला प्रश्न काय केला मुलांना, मला महाराज लय तुमचा अभ्यास आहे, ते एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचार. ते मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ते वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती, मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. आता बिडी वडल्या बारीकच होते ना, ह्याचा बाप रोज वडत आणि ती बघत आहे. बिड्यावाली तर लय चॅप्टर असतात. पूर्वी गावागावात नाटकं व्हायची. नाळे बाबा नाटकात काय जुन्या काळात महिला काम करत नव्हत्या. स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसलं, द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीच भेटाना. पोरग तर तसं पाहिजे ना, गोर गोमट नाक्षार, ते द्रौपदीच्या सोंगाला मॅच झालं पाहिजे ना. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा मला मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणले बिड्या वड, पण त्याच्या मागे गेल्या वड. ओके. आणि तुझा डायलॉग हाणायला बिडी फेकून येत जा. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, पण जे पडदा उघडणार होतं ते जेस पेलं होतं, त्याला टायमिंगच कळला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीनं दूर तोंडात ओढायला आणि पडदा उघडाय जाग्यावर येत मला. द्रौपदीने गडबडीत बिडी फेकली, पण तोंडातला दूर कुठं फेकता येतो का? तशी द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर 10,000 गावचा समाज जत्रात नाटक बघायला. द्रौपदी नुसती कृष्णाकडे बघायची. कृष्ण नुसता द्रौपदीला म्हणायचा, तू माझ्याशी का बोलत नाही? द्रौपदी म्हणली, मी बोलव लोक तुला हाणतात आणि मला कुठे त्यानं, माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे, मी तरी कवर दम काढू. द्रौपदीनं केलं, दिला दूर सोडून. आख्या टेजवर नसता धूरच निघाला. लोक म्हणले धूर कस काय निघाला? कृष्ण हुशार होता. ते मला, द्रौपदी मला माहित आहे, तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना, म्हणजे तवातून आदून मधून झटकांचं. लोक म्हणे खरंय खरंय, काय कळतं लोकाला तरी. हे कृष्णाला सुद्धा का सुचलं? कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. ही बिड्यावालीला. आणि हे पोरांचं निरीक्षण. गणिताचे शिक्षक आले. एका पोरा म्हणे, ओठ तुला वजाबाकी शिकवायची. आहेत काय येतं गणिताचे हसते ते पोरं बघून. हा, जवळच बसले ते. आणि म्हणले तुला वजाबाकी शिकवायची. ओठ म्हणले. 2 मधून 2 गेले किती? आता किती सोपं आहे? 0. सांग म्हणले 2 मधून 2 गेले किती? ते मला नाही येत. सोपं करून सांगा सर. आता सोपं करून सांगण्यासाठी सर असते आणि अवघड करून सांगण्यासाठी मित्र असते. मग गुरुजी म्हणले, तुझ्या डब्यात आईने किती चपाती दिलेत? म्हणजे 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते मला भात. अरे 0 म्हण ना, तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे? म्हणजे असली मुलं आहेत म्हणत नाही, तिथं जास्त डोकं लावणार. गुरुजीने विचारलं, पहाटे पहाटे दवबिंदू का पडते? तर पोरगा मला, पृथ्वी गोल आहे, ती फिरत येईन, ती लय फिरत येईन, फिरता फिरता तिला घाम येतो म्हणून ती पडत. हाय का तमाशा आहे का? कोणचं कोणीकडे जोडायचं? कसं राहायचं म्हणे यांच्यामध्ये? 2 विद्यार्थी वर्गात याला उशीर झाला. गुरुजी म्हणले, इकडे पहिल्याला. झपकीन म्हणले, 9ला शाळा भरली, 12ला आला. का उशीर झाला? शिक्षक कडक असते आणि सगळ्या क्वालिटीचे शिक्षक असतात बघा. काही प्रेमळ असतात, काही कडक असतात, काही कधी रागावतात, कधी गोड, सगळे. आता आम्ही बी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि काही काही स्पेशालिस्टच असतात.
फक्त नीटच करणे एवढं त्यांच्याकडे, म्हणजे त्याच्याशिवाय पर्याय नसतो. तेवढं कडक असावे लागतं, नाही तर ही डोक्यावर बसते आणि पोरं काही सोपी नाही. आम्हाला बी निबर हानीत होते आमचे शिक्षक, काय ते वयच असतात येडेवणी करत येतात. आणि मग इकडे म्हणलेले हानीन का उशीर झाला, नीट ऐका मुलांनो, चुळबुळ करू नका. म्हणले मला उशीर का झाला, तर शाळेत येत असताना माझ्या मम्मीने मला एकला चॉकलेटला 1 रुपया दिला होता. येता येता माझा रुपयाच हरवला म्हणून मला उशीर झाला. जा बस. दुसरा विचार इकडे, तुला का उशीर झाला? सर, त्याचा रुपया हरवला होता, पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभा राहिलो होतो. ते निघाल्याशिवाय मला निघता येईना ना, मग साहजिकच उशीर होणारच ना राव. काय डोकं लाव. पण आशा नाही, त्याला काय, चिखलाच्या गोळ्याला जसा आकार देऊ तसं तो बनला जातो. तसं तुम्ही सगळे चिखलाचे गोळे आहात. आपल्याला आकार देण्याचं काम हे शिक्षक मंडळी करत असतात. आज या शिक्षक आपले सर्व मॅडम असतील, सर असतील, हे आपल्याला घडवण्याचं काम करतात, आपल्याला आकार देण्याचं काम करतात. या सर्वांचं एकदा बालगोपाळाने टाळ्या वाजून आज आभार मानायचे आहेत की तुमच्यामुळं आमच्या जीवनाला गती आहे. आमचं जीवन हे सुजलाम सुफलाम बनण्यासाठी तुम्ही अहोरात्र, आणि नीट ऐका, प्रत्येक क्षेत्र वेगळे, त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला त्या व्यवसायाशी निगडीत त्याची प्रगती व्हावी वाटते. आता डॉक्टरला काय वाटतं, कुणीतरी आजारी पडावं तरच त्यांचं चलन ना. कुणीतरी आजारी पडलं पाहिजे आणि ती तोचवाय माझ्याकडे आला पाहिजे, त्याच्यात माझं बरे. वकील जरी झाला तरी त्याला वाटतं गावात कोणाची तरी हाणामारी हो, भावाभावाची बांधावणं भांडणं हो, आणि मग कोर्टात केस जावं आणि ते सोडवाय कोणाकडे यावं, माझ्याकडे यावं. इंजिनियरला बी वाटतं कोणाचं तरी घर पडावं, नवीन घर बांधाय काढावं, प्लॅनिंगला माझ्याकडे यावं. म्हणजे हे क्षेत्र वेगळे. फक्त जगातलं एकच क्षेत्र शिक्षक हे असं क्षेत्र आहे की त्यांना वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी खूप शिकावं आणि आयुष्यात खूप मोठं व्हावं. हे एकच क्षेत्र असं आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणामध्ये अभ्यासाला गत्यंतर नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष जे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आणि कॉफी केल्यानंतर फजिती होत असते. मुलांनो नीट ऐका, ज्याचा ओरिजिनल अभ्यास आहे तो परीक्षेला भेट नसतो, ज्याची खरी सेवन त्याच्या भय काय जीवा. पण कॉपी केल्यावर किती फजिती होते ऐका. 2 जण मित्र होते, एकाचं नाव आबा आणि एकाचं नाव गबा. आबा हुशार होता आणि गबा फक्त कॉपीवरच होता. तेवढ्याच बाकी अभ्यास नाही, लक्ष नाही, काय नाही. 12वी पास झालेले एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेले. जुन्या काळातला काळ. हुशार जे होता तेव्हा आज चालल्यानंतर बाहेरचा म्हणला, हो तुझ्या पाया पडतो, मला तर काहीच येत नाही. म्हणला तुझ्या संगतीनंच इथपर्यंत आलोय, फक्त एक काम कर, आज दिलेले उत्तर मोठ्याने सांग, मी बाहेर लिहून घेतो आणि माझी पाळी आली की मी उत्तर देतो, म्हणजे तू बी पास मी बी पास. ओके. ती हुशार होता ते गेला. साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, भारताचे पंतप्रधान कोण आहेत? सांगा मोकळ्या मनाने, गप्पा हाना, काय नाही. वा, नरेंद्र मोदी. त्याने दिलं उत्तर नरेंद्र मोदी. पहिल्याचं उत्तर ह्याने घेतलं बाहेरच्याने लिहून, पहिल्याचं उत्तर नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला, भारत कधी स्वतंत्र झाला? म्हणलं 1942 पासून प्रयत्न सुरू होता, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. बाहेरच्याने घेतलं लिहून. तिसरा प्रश्न विचारला, पृथ्वी गोल आहे काय? तो आतला मला शास्त्रज्ञांचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही. त्या आतलं बाहेर आलं, बाहेरचं आत गेलं. साहेबांनी पहिलाच प्रश्न विचारला, तुझ्या वडिलांचं नाव काय? ह्याने कॉपी केली होती, म्हणला नरेंद्र मोदी. साहेब म्हणले, तू संगती लावायची कशी बोलता? ती पोरग बोलाय चॅप्टर होतं, त्याने तरी बी प्रकरण हँडल केलं. मला साहेब, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे, मी भारताचा नागरिक आहे. भारताच्या संविधानात असं सांगितलंय की भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणाची जबाबदारी ही पंतप्रधानावर आहे. मोदी साहेब पंतप्रधान आहेत, मी भारताचा नागरिक आहे. माझ्या संरक्षणाची जबाबदारी जर एका अर्थानं मोदी साहेबांवर आहे, तर मग एका अर्थानं ते माझे पिता आहेत असं म्हणलं तर माझं काय चुकलं?
साहेब म्हणजे तुझं खरं आहे, म्हणजे लय हुशार आहे. तुझा जन्म कधी झाला? म्हणजे 1942 पासून प्रयत्न सुरू होता, 1947 रोजी झाला. साहेबांनी फाईलच तोंडावर फेकून दिली, म्हणले मला आता इंटरव्ह्यूच घ्यायचा नाही. तिसरा साहेब म्हणले मूर्ख आहे का काय तू, बावळट तर नाही, येडा तर ना. ते मला शास्त्रज्ञांचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही. लाता काढूनच बाहेर काढला. मग मला खरंच सांगा, अभ्यास केलेलं चांगलंय का कॉपी केलेलं चांगलंय? हा, नुसतं वरडायचं नाही, करायचं उद्यापासून. हा, मन असा स्वयंपूर्तीनं आनंदानं अभ्यास केला पाहिजे. ह्याने त्यांनी सांगायचं, मग ग्रहपाठ लिहून आणायला लागलं, मग परत थरथर कापायचं, मी केलाच नाही. त्यापेक्षा आणि एकदाच लय करण्यापेक्षा रोज थोडा थोडा केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. आणि अभ्यास असू दे ना, तुम्ही जगात कुठेही जा, तुमची हार होऊ शकत नाही. अभ्यासाची फार मोठी ताकद आहे. जी माणसं अभ्यासू नसतात ते लयच हुशार असतात. हे शिक्षक मंडळी सुद्धा इतके हुशार आहेत. शिक्षकांच्या तर हुशाराच्या बाबतीत कोणी हातच धरायचा नाही, लय हुशार. शिक्षक किती हुशार असते ह्याच्या एक छोटा दृष्टांत सांगतो. कारण आता प्रसाद महाराज हे जे पुढे जे वर्ग बसलेला, हे काय आपल्या वेदांताचा आणि अभंगाचा आणि ओव्यांचा वर्ग नाही. मी सुरुवातीला बघितलं, ह्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच मला आता हे पॅटर्न कळालं, ह्यांना काय लागतंय बो. त्याच्यामुळे तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगतो. शिक्षक किती हुशार असते. एका गावात एक शिक्षक होते, अत्यंत हुशार, आपल्या काळे सरांसारखेच. आणि त्यांनी मेडिकल टाकलं, आयुर्वेदाचा अभ्यास होता त्यांचा, नीट आहे का. आणि मेडिकलवर बोर्ड लिहिला, कोणतं बी औषध घ्या, किंमत 500, आणि नाही गुण आला की 1000 रुपये मी तुम्हाला महागारी देणार. म्हणजे गुण आला तर किती? 500. नाही गुण आल्यावर महागारी किती? 1000. एका डॉक्टरने बोर्ड वाचला. डॉक्टर म्हणले, शिक्षक असून आयुर्वेदाचा अभ्यास परत मेडिकल टाकले, म्हणजे बघूच किती हुशार आहेत शिक्षक. गेले तिथं, सर माझा एक प्रॉब्लेम आहे. काय? माझ्या जिबीला चव राहिली नाही. ठीक आहे. शिक्षक म्हणले 5 नंबर कप्प्यातलं औषध काढा आणि 5 थेंब द्या. 5 नंबर कप्प्यातलं औषध काढलं आणि 5 थेंब दिलं. ते होतं पेट्रोल. आता पेट्रोलची चव येड्या माणसाला बी कळते ना. डॉक्टरच्या जिबी पेट्रोल गेले की डॉक्टर म्हणले, काय राव सर, औषध मागितलं खुशाल पेट्रोल पाजलं. सर म्हणले, तुझ्या तर जिबीला चव नव्हती, पण पेट्रोल आहे हे कळालं म्हणजे गुण आला, काढ 500. द्यावं लागलं म्हणून. परत महागारी गेले, म्हणजे लयचा अभ्यास आहे. परत 2 महिने विचार करून करून परत महागारी आले. सर माझा प्रॉब्लेम आहे. काय? माझ्या लक्षातच राहत नाही, काही 2 मिनिटापूर्वी काय घडले हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही. औषध द्या. ते तो म्हणले, थांबा. सर म्हणले 5 नंबर कप्प्यातलं औषध काढा, 5 थेंब द्या. डॉक्टरला आठवलं, मागल्या 2 महिन्यापूर्वी आलो तेव्हा बी 5 नंबर कप्प्यातलं 5 थेंब. आता रोग वेगळा आहे तरी औषध पीच. म्हणजे गोड गोड बोलून पेट्रोल पाजित येते का काय आपल्याला? काय राव सर, औषध मागितलं, मागल्या 2 महिन्यापूर्वी आलो तेव्हा बी तेच दिलं ना, आता बी तेच. सर म्हणले, डॉक्टर तुला 2 मिनिटापूर्वीच आठवत नव्हतं, 2 महिन्यापूर्वीच आठवायला लागलं म्हणजे गुणाला, काढ 500. द्यावा लागलं म्हणून काय बघता. डॉक्टर परत खचलं हो जरा. परत म्हणलं, आता एकदा लढायचं म्हणलं, जर जिंकलो तर गेलेला 1000 तरी माघारी येते म्हणलं. तिसऱ्या टायमिंगला परत गेलं. सर प्रॉब्लेम. बोला. काय? माझ्या डोळ्यांना क्लिअर दिसत नाही, अशी दृष्टी अंध झाली, वस्तू अशा ओळखता येत नाही. ठीक आहे. सर म्हणले, ह्या रोगाचं औषध आपल्याकडं नाही, काढा 1000. बोर्ड काय? नाही गुण आला किंवा औषध जर मिळालं नाही तर किती देणार महागारी? 1000 द्या. देतो म्हणले. थांबा. खिशात हात घातला. सरांनी 100 रुपयाचीच नोट काढली आणि डॉक्टरच्या हातावर ठेवली. म्हणले, हे घ्या 1000 रुपये. डॉक्टरने नोट बघितली. नोट कितीची? 100. म्हणतात किती? काय राव सर, 100ची नोट देताना 1000 म्हणता. सर म्हणले, तुझ्या डोळ्याला दिसत नव्हतं पण नोटा दिसायला लागल्या, गुण आला, काढ 500. पुरा डॉक्टर मोकळा केला. आजपर्यंत तो परत सरांच्या नादी लागला नाही. मला काय सांगायचंय, विनोदाचा भाग सोडा, याला बुद्धी चातुर्य म्हणतात. असे हे शिक्षक मंडळी अत्यंत तज्ञ आणि हुशार असतात. कोणत्या व्यक्तीला कोणाचं जीवन हे कसं घडवायचंय त्यांना तंतोतंत माहीत असतं. आणि म्हणून त्यांच्याविषयी आदरभाव ठेवून आपल्या जीवनाची प्रगती करणं हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि या निमित्तानं एक सांगतो,
लहान मुलांना नीट ऐका. आता आपलं मराठी सेमी दोन्ही मीडियम ना, सेमी आहे मराठी सेमी. आपल्याला बाराखडी शिकवली जाते. आता जी तुम्हाला पुस्तकात बाराखडी आहे ती बाराखडी मी सांगत नाही, माझी वेगळी बाराखडी. हा, कारण शिक्षक हे लहान मुलांना शिकवतात, आम्ही मुलांच्या आई बापांना शिकवण्याचं काम करतो. रोज आमच्या पुढे तो वर्ग असतो. शिक्षक हे बालबच्चे कंपनी शिकवतात, ह्यांची आई बाप आमच्या पुढे रोज विद्यार्थी म्हणून 2 तास बसलेले असतात. त्याच्यामुळे आमची बाराखडी वेगळी, ते तुम्ही नीट ऐका. आणि तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही ती लक्षात ठेवा. तुम्हाला आता जरी तुम्ही लहान वयत, काय पहिलीचे आहेत, काय दुसरी, काय पाचवी, मी जे बोलतो हे तुमच्या त्या पटीमध्ये तुमचा बुद्ध्यांक ज्याची त्याची लेवल वेगळी असते, कळणार नाही. पण ती अत्यंत साधी सोपी आहे. बाकीचा हे तर प्रतिष्ठित वर्ग आहे, त्यांच्या लक्षात येईल. क पासून सुरू होते. क या शब्दाचा अर्थ आहे कष्ट करा. क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी सुरुवात क पासून आहे. कर्तव्य, कष्ट, कष्टाशिवाय पर्याय नाही. आधी काम करा मग खा. ख बाराखडी बरं का. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा, सगळ्यातलं खा. पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हाना काय हाणायचंय ते. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. आणि सध्या गर्व इतका झालाय ज्याला त्याला गर्वच. कोणाला पदाचा, कोणाला रूपाचा, कोणाला कलेचा, कोणाला नेतृत्वाचा, कोणाला कर्तृत्वाचा, नुसता गर्वच. आम्हाला सुद्धा कीर्तन गेलं की 2 मिनिटं चहा पाजूस तर सुद्धा गप बसत नाही. मी हे केलं, मी ती. आणि स्पेशल शब्द, मी शून्यातनं विश्व निर्माण केलं. तो विश्वामित्र आहे का काय विश्व? तुला ईश्वर कळतं का ईश्वर केवढे? पण गर्व, आणि ज्याने निर्माण केलंय त्याला सांगण्याची गरज नाही. आज हे 4-5 वर्षामध्ये ही शाळा, ही झाडं, हा परिसर, याला म्हणायचं हे विश्व निर्माण करणं. ज्ञानार्जन, पुढची पिढी संस्कारी झाली पाहिजे, आदर्श झाली पाहिजे, शिकली पाहिजे, हे खरं विश्व आहे मायबाप. तू तुलाच घर बांधलं, तुला गाडी घेतली, भावाला लुटून तो जमीन नावा घेतली, म्हाताऱ्याला हाणलं, ही काय ईश्वर आहे का? ही असल्या ईश्वराला काय करायचंय? पण गर्व, आणि गर्व करू नका, नम्रता ठेवा. ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं त्याने वाकायला शिका. जसं आपल्याकडे वाक्य शिकला तसं टिकला, तसं आमच्याकडे वाक्य वाकला त्यो टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्याने काम कमी करायचे, फक्त वाकाय शिकायचं. जे हरी जे हरी जे हरी. लोक म्हणतात भारी माणूस आहे. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध नाही. काम केल्यावर लोक लवकर पाडीतात. उलट काम मापात गोड बोलत राहायचं. नम्रता. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचते. म्हणून तर तुकोबराय म्हणले, लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खा. मला एक सांगा, 2-4 मुंग्या एकत्र बसल्या मुलांनो, मुंगी, आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. डोरलेवाडीतली मुंगी दिल्लीला जाईन का? मुलांना उत्तर द्या. नाही. तुमचं बी खरंच आहे. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, आपल्या गावातून एखादा दिल्लीला चालला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसते, तर नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठले ना. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने डोरलेवाडीतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. पुरावा बघ आले का नाही दिल्लीत. गावातली मुंगी म्हणे, होय का दिल्लीला कस काय गेली? ती म्हणे, लय सोपं. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट संगत मोठ्याची केली. कळतंय का? बघा फार सोपं आहे. तसं तुमच्यासाठी तुम्ही लहान व्हा, म्हणजे अभ्यास करा आणि संगत पुस्तकांची करा. तुमच्याही जीवनामध्ये यशाची तुम्हाला दिल्ली सापडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी नम्रता आणि संगत, विचार मोठे. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊ नका ग. आणि जो गर्व झाला तो 100% घसरणार घ. गण ग घसरगुंडी. आणि ज्याला घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल, त्यांनी कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 वा. आपल्याला बी गावात भेटतात ना काय काय. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, तुम्ही म्हणून गाव आहे. आणि थोडा पुढे सरकला की म्हणतात काय खरे त्याने तर गावचं वाटोळं केलं. ही चमच्याला ही चित्र असतात मायबा. अहो मागली एका महिन्यापूर्वी माझ्या एका गावात कीर्तन होतं. ज्यांनी तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्याकडून गडबडीत. ते कीर्तन संपले, मला भेटला, मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं.
मी तर म्हणलं गाव म्हणतोय चांगलं झालं, हे कसं काय पडलं? पण मग माझ्या लक्षात आलं ह्याचं नावच घ्यायचं विसरलो मी. 8 दिवसांनी परत त्याच्याच गावा शेजारी कीर्तन, ते आलं कीर्तनाला. मी सुरुवात त्याच्यापासून केली. म्हणलं आता तुकाराम महाराजांचं नंतर वर्णन, आधी ह्याचं. म्हणलं हे रत्न नाही, ह्यांच्यामुळे योग आला, लय ह्यांचा गोड स्वभाव, असा माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. ती कीर्तन संपल्या इतका फुगला, म्हणला महाराज काय कीर्तन झालं राव तुमचं, महाराष्ट्रात 1 नंबर. तुमचा हात कोणी धरायचा नाही, डायरेक्ट पायच धरायचे. म्हणला तोडच नाही. मी म्हणलं पांडुरंगा, ह्याचं नाव घेतलं की रंगते आणि ह्याचं राहिलं की पडतंय. हे समाज आहे, त्याला प्रमाण मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा, किंवा जेने मुखे स्तवी तेने निंदे पाठी लावी. ज्या मुखानं स्तुती करतात त्याच मुखानं निंदा करतात, असा समाज आहे, त्याला चमचे म्हणतात. आणि जो आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती. शिवाजी महाराज कुणाचा चमचा नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणले आपले एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. स्वराज्य निर्माण केलं. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कुणावर जळू नका. सध्या जळकी प्रवृत्ती इतकी वाढली ना, नुसती जळ 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 जळ. शेजाऱ्याने गाडी घेतली ना, तो पेढ द्यायला आला तरी त्याला टोमना, हप्त्यावर घेतली असं, त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचंय? अरे शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला, अशी भावना ठेवा. आणि नाहीच मान्य होत त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचा चहा प्यायचा, गप्पा मारून माघारी यायचं. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो. जळू नका, सोबत राहा. त्याच्यामुळं पिकअपवर लिहिलेलं असतं, जलो मत बराबरी कर, जळू नका, सोबत राहा. आणि जो कधीच कुणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची कधी झाडाझडती होऊन देत नाही. म्हणून आयुष्यात टकाटक राहा, मुद्द्यावर ठाम राहा, संकट आल्यावर डगमगू नका, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका, प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा, तरवेज असेल तर थकू नका, यश मिळून पण जरा दम धरा, दम धरण्यासाठी धाडस ठेवा, आणि धाडशी जरी झालं तरी नम्रता सोडू नका, न. इथपर्यंतच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळे जर एकदा सांगितले तर लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो तो गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या, आता फक्त पथ्य बाळा. पण सुरुवात काय? कष्ट याच शब्दाला आपल्या भाषेत शब्द आहे अभ्यास. म्हणून जीवनामध्ये काय सातत्य, कंटिन्युटी, तेच पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये करा, त्याशिवाय आयुष्याला धार येऊ शकत नाही. आणि या निमित्तानं या शाळेच्या प्रांगणामध्ये सामाजिक मूल्ये रुजणे अत्यंत गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानता, मुलं मुली, आणि नाहीतरी सगळ्या क्षेत्रात आता मुली टोपल्यात. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. देश ताब्यात आहे. त्याच्यामुळे मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्या पोटी ज्याला मिळतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण देवकी आली पाहिजे. मुलामध्ये मुलीमध्ये उलट. तुम्हाला खरं सांग का, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर निरीक्षण करावं. मुलगी लय मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी. पोरांचं काय, ते घरात जर पाहुणे आले ना, चहाला जर दूध नसेल, तुम्ही मुलीला दूध आणायला वा, 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मोठी दाबती, फुलपत्राशी झाकून नेते, मागच्या दारात जाते, दूध आणते, चहा पाजून पाहुणा रिटर्न आल्या, टेन्शन आहे. मुलीची क्वालिटी. पोराला वर दूध आणायला ती तांब्या ठोकला टाकतं, तांब्या पाहुण्या पुन्हा खाली तो दूध आणायला निघालं, यायचं का तुम्हाला? म्हणजे बोबाटाच कसा करतो, तुला झाकून पाकून काही कळतं का नाही? असली पोरं असतात. शाळा भरली, बापाने विचारलं मुलीला, ताई किती वह्या लागतात? पप्पा मला 8 वह्या आणा, पैसे कमी असेल तर 7 आणा. मुलगी इतकं जिवाळ्याने बोलते, हिशोब करून सांगते. पोराला मला आणा 22 काय शिकुटी करायची काय वह्याची तुला? तू अभ्यास तर करीत नाही, एवढ्या वह्या तुला कशासाठी? म्हणजे सांगण्याचा भाग काय? मुलगी इज्जत जपते. बाप उपाशी झोपू द्या, मुलगी पळत आहे, बाबा उठा जेवून घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, तुम 2 घास खा, गोळी खा, मग झोपा. पोरग तसं नाही, ती खिडकीतून डोकावतं, झोपलंय का म्हातार, पडून दे. त्याच्या वाटण्याच्या वेळी मीच चपात्या चोपितो. मला अरे तुझं खाण्यावच कसं ध्यान नाही. बापा बी ध्यान ठेवा. मुला मुलीत भेद करू नका. कधी लोकांची बुद्धी बदलन काय माहिती. मी एका गावात कीर्तना गेलो, एक जण जोडीने माझ्या पाया पडायला, मंडळीला घेऊन पाया पडलं, 5,000 रुपये पुढे ठेवलं. ते मला महाराज जे हरे, म्हणलं जे हरे.
ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणलं छान आहे तुमचा राम शेट्टीचा जोडा, आनंदानं संसार करा. ते मला महाराज तुमच्या पुढे 5,000 रुपये ठेवले, तर ही माझी मंडळी गेला 9वा महिना, सांगा पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं 5 कशासाठी दिले ते. मी विचार केला, विचारतोय म्हणजे ह्याला मुलाचीच अपेक्षा आहे. काय अडचण आहे सकारात्मक बोलायला, आणि कावळा आणि फांदी आलं जुळून तर 5 आपलं होते. आणि मी बी दणकून सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं झाल्या, पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. अरे होऊन दे ना मुलगी. आमच्या संत साहित्यामध्ये स्त्री शक्तीची काय ताकद आहे. कन्या तरी आईशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, किंवा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईने सांगावं ज्ञानोबाने की तुम्ही चाल म्हणा. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. हिंदू धर्मामध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं, किंवा वारकरी संप्रदायामध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे, हा चुकीची समजूत आहे. आपला अभ्यास नीट कर. आपल्या वेदातली रुची आहे अगोदर मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव. अभंगामध्ये आहे धन्य माता अगोदर नंतर पिता, कुळी कन्या अगोदर नंतर पुत्र होती. जे सात्विक विवेकानंद अमेरिकेत गेले, त्यांनी जे शब्द वापरले, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, पहिला शब्द आहे माझ्या बहिणींनो, आणि दुसरा शब्द आहे भावांनो, की स्त्री शक्तीचा सन्मान आहे. आणि आज मुलांनो लक्ष द्या, जशी जिजाऊ मातेची आज जयंती आहे, त्याच पद्धतीनं स्वामी विवेकानंद यांची सुद्धा आज जयंती आहे. ज्यांना अभ्यासाचा छंद, त्यांची बुद्धी नव्हती मंद, भारताच्या तत्वज्ञानामध्ये झाले होते दंग, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. आपल्या भारत देशाची संस्कृती आणि तत्वज्ञान संपूर्ण जगामध्ये प्रसारित करण्याचं काम योद्धा संन्यासी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांच्या विवेकानंदांनी केलेलं आहे. विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले, सोबत गीता नावाचा आपला धर्मग्रंथ नेला. बाकीच्या धर्मगुरूंनी आपला ग्रंथ खाली घातला आणि त्यांचे धर्मग्रंथ वर ठेवले. त्यांना असं वाटलं की आम्ही वर ठेवलं म्हणजे आम्ही भारी झालो, आणि गीता ग्रंथ खाली ठेवला. विवेकानंद भाषण करायला उठल्यानंतर सांगितलं की माझा धर्मग्रंथ किती पवित्र आणि श्रेष्ठ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचे ग्रंथ वर ठेवले, माझा ग्रंथ खाली घातला. याचा अर्थ तुमच्या सगळ्या ग्रंथांचा पाया माझा गीता ग्रंथ आहे. मी जर गीता ग्रंथ काढून घेतला तर तुमचे ग्रंथ ढासळतील. याचा अर्थ सगळ्या धर्माचं तत्वज्ञान हे गीतेच्या तत्वज्ञानावर अवलंबून आहे. अशा पवित्र भारत देशामध्ये आपला जन्म आहे. म्हणून भारतासारखी संस्कृती नाही. शब्दच कसा आहे, भारत माते की, मागून आवाज आहे ना जोरात, भारत माते की. भारत ही आपण हिला काय म्हणतो, माता, आईची उपमा दिली. असं कधी ऐकलं का चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, नाही. पण भारत माते की जय. भारतासारखी संस्कृती आहे म्हणून ऐका. सैन्य कसं असावं, चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावं, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावं, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशी असं माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपतींना घडवण्याचं काम ज्यांनी केलं त्या राष्ट्रमाता राजमाते जिजाऊ आईसाहेब, त्यांची आज जयंती आहे. अशीच एक माऊली आपल्या या देशामध्ये होऊन गेली, अहिल्यादेवी होळकर. समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट. वाघासारखा कणा होता ताट, शत्रूला कधीच दाखवली नाही पाठ. संपूर्ण भारत देशावर नदीवर त्या माऊलीने बांधले घाट, आणि अशा अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी अहिल्यादेवी पुन्हा जन्माला यावी. एक सांगतो, आपलं तत्वज्ञानच आहे सर्व धर्म जात पात धर्मभेद पंथ याच्या पलीकडे जाऊन. आणि काळ मॅडम हे सांगण्यासाठी आनंद वाटतो, जात धर्म याचा विचार न करता ज्ञान देणारे, सामावून घेणारे सध्या 2च क्षेत्र आहेत. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. शिक्षणामध्ये एकाच खोलीमध्ये 18 पगड, वेगवेगळ्या जाती धर्माची मुले, सगळ्यांना एकच दर्जा. आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा 18 पगड जातीला समाज कीर्तनामध्ये एका मंडपात मांडीला लावून बसतो. सकळाशी येते आहे अधिकार. ही 2 जागा राहिलेले, बाकीकड नाही. ही राजकीय मंडळी तर त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठीच आहेत. जाती धर्मामध्ये भांडणं लावायची.
सध्या हे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे अत्यंत दूषित वातावरण आहे, पण सगळ्याला सामावून घेणारा माझा वारकरी संप्रदाय आहे. 20 लाख वारकरी माऊलींच्या सोबत असते. आपल्याही गावामध्ये तुकोबारांचं फार भव्य मंदिर आहे. तुकोबारा आपल्या जवळूनच जातात, बारामतीला मुक्कामी असतात. लाखो वारकरी असतात. कधी कोणाला जात विचारले जाते, कधी कोणाला धर्म विचारला जातो. माऊली शिवाय बोलणं नाही. जन्म देणारा बाप आपल्याला शिवाय देऊन बोलवतो, घरातली माणसं आपल्याला नीट बोलत नाही, पण तुम्ही माऊलीच्या तुकोबारांच्या पालखी सोहळ्यात आलं तर तुम्हाला माऊली शिवाय बोललं नाही. माऊली या, माऊली बसा, माऊली जेवले का, चला आमच्या घरी माऊली आज. हे प्रेम. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला आणि भिंत चालवली, याही चमत्कारापेक्षा ज्ञानोबारांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची. 18 पगड जातीला समाज पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकत्र आला. ज्या चोखोबारायांना मंदिरामध्ये जायला परवानगी नव्हती, त्या चोखोबारायांचं दर्शन घेतल्याशिवाय आता पंढरपूरचं दर्शन पूर्ण होत नाही. अगोदर नामदेव पायरी, मग चोखोबारायांचं दर्शन आहे. कानोपात्रेला हिनवण्यात आलं तिच्या कृत्यावरून, पण आजही पंढरपूरला गेले तर अगोदर कानोपात्रेच्या नावानं झाड आहे, तिथं कानोपात्रेचं दर्शन घ्यायचं, मग पांडुरंगाकडे जायचं. हे ज्ञानोबारांनी तो अधिकार निर्माण करून दिला. सगळा समाज प्रवाहित घटकामध्ये आणला आणि यासाठी आपल्या जीवनामध्ये संत विचार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला आनंद वाटला की आपल्या विद्यालयाचं नाव सुद्धा संत तुकोबारांच्याच नावानं आहे. तुकोबारा हेच एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यांचा गाथा वाचल्यानंतर तर लक्षात येतं की असा जगातला एकही विषय नाही की तो तुकोबारांनी आपल्या गाथ्यामध्ये घेतलेला नाही. आणि मग असेच बोलता बोलता इथं कोणतरी बोलून गेलं की या शाळेमध्ये तुकोबारांच्या गाथ्याचंही आठवड्यातून एक दिवस ठरलेला आहे. त्या दिवशी तुकोबारांच्या गाथ्याचा एखादा अभंग तो मुलांच्या पाठ हो. हे संस्कार ह्या शाळेच्या माध्यमातून निर्माण होणं आणि बाळपणापासून रुजवणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण सांगतो. माणसानं चूक केल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची यासाठी भारत देशाच्या संविधानातला कायदा आहे, पण माणसाच्या हातून चूक घडूच नये असं त्याचं अंतःकरण बनवणं यासाठी वारकरी संप्रदायाचा कायदा आहे. असं मन त्यांचं बनावं. माणसाच्या अंतःकरणातले द्वेष, मत्सर, काम, क्रोध, लोभ हे विकार जावेत आणि सर्व माणसं चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्प जया. अशा पद्धतीनं माणसाचं अंतःकरण व्हावं. म्हणून जाता जाता तरुण मुलांना 1-2-3 मुद्दे सांगतो. वेळ संपलेलाच आहे. मलाही पुढं संध्याकाळी कीर्तनाला लांब जायचं आहे आणि लय बोलल्यावर बी लय तूप खाल्ल्यावर बी चांगलं नसतं. त्याच्यामुळं उपदेश कसं असतं, मी सुद्धा आता रोज 2 तासाचे कीर्तन आहे, पण 2 तास कधीच करत नाही, आधीच 5-10 मिनिटं सोडतो. ज्याला बदलायचंय त्याला एक वाक्य लय झालं, आणि ज्याला परिवर्तन हे एका शब्दाचं आणि एका वाक्याचं असतं. अख्ख्या 2 तासाच्या 1.5 तासाच्या व्याख्यानाने कीर्तनाने माणसं सुधरू शकत नाही. एक वाक्य, एक शब्द मनाला चाटून गेला पाहिजे आणि तेवढ्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून तरुण मुलांना जाता जाता सांगतो, जीवनामध्ये वाचन करा, शाळेचंही करा, बाहेरचंही वाचन आपल्या जीवनामध्ये ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्याचा अभ्यास, त्याची सफर, त्याची स्वच्छता, अशा अनेक गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे निर्माण करणं हे गरजेचं नाही, तर त्यांनी निर्माण केलेली संपत्ती जपणं हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची जबाबदारी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये लहान मुलांनी श्रद्धा असावी, अंधश्रद्धेला आपल्या जीवनामध्ये थरण असावा. आणि सगळ्यात महत्वाचं झाडाच्या बाबतीमध्ये इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न का वाटतं, तर ही झाडं वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. आम्ही हे कर्जतमध्ये ज्ञानोबारांचं फार मोठं असं 2 एकरच्या परिसरामध्ये मंदिर आहे. अशीच एंट्री, अशीच झाडं आहेत, हजारो झाडं आहेत. अगदी नंदनवनात आल्याने वाटतं झाडाशिवाय, म्हणून झाडं लावली पाहिजेत. आणि नुसती लावू नका, तर झाडं जगवा. मग अशीच आमचे नाळे महाराज बोलता बोलता आमचा झाडांचा विषय झाला. महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य संतवीर बंडातात्या कराडकर त्यांनी असा संकल्प केलेला आहे की ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आहेत 9034 ओव्या, तेवढी झाडं लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. प्रत्येक झाडावर 1 ज्ञानोबारांची ओवी, आणि फक्त लावायचं नाही तर ते झाड जपायचं असा तात्यांनी संकल्प केलेला आहे. आणि महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळत आहे. ही झाडं हे खरे आपले सोबती, खरे मित्र आहेत, आपल्याला साथ देणारे आहेत. एकदा मी असंच कीर्तनात म्हणलं, झाडं लावा, झाडं लावा. कीर्तन संपलं, एक मला भेटलं, मला महाराज मी लावलेलं झाड वाढत नाही. म्हणलो तो करतो काय? म्हणला खत देतो, पाणी देतो, आणि उपटून बघतो किती मुळ्या फुटल्या. आता चिकटायला लागले की उपटते.
कसं वाढेल? तसं झालंय समाजामध्ये सुद्धा. एकाग्रता आणि सातत्य फार महत्वाचं आहे, तर ती गोष्ट शेवटपर्यंत टिकत असते. झाडाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी जागरूक राहा. पाण्याच्या बाबतीमध्ये लहान मुलांना हे उपदेश आहे, जल हे तो कल हे, पाणी सर्वांनी जपून वापरायचं आहे. आपल्याला लय मिळते म्हणून किंमत नाही. आम्ही दुबईला गेलो, प्रसाद महाराज कुठे गेले महाराज? फोन आला का? दुबईला कीर्तनाला गेलो होतो. दुबईमध्ये 240 रुपये लिटर पाणी प्यायला. एक बिस्लरी घ्यायचे आणि 1 लिटरचे 240 रुपये द्यायचे. पाणीच नाही, पाऊसच होत नाही 7-7 वर्ष. आपल्याकडे सगळं आहे पण नियोजन नाही. आणि स्वच्छता, प्रत्येकानं वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, आपल्या अंगणाची स्वच्छता. प्रत्येकाचं घर स्वच्छ झालं तर अंगण स्वच्छ होईल, अंगण स्वच्छ झालं तर गाव स्वच्छ, गावाच्या गाव स्वच्छ झाली तर तालुक्याचे तालुके. दुबईला कीर्तनाला गेलो होतो, इतकी स्वच्छता आहे मुलांनो. आणि नेम तर इतके कडक. 8 दिवस होतो, एक कुत्र सुद्धा फिरस्त दिसलं नाही रस्त्यावर. आणि रोडवर थुकला की ₹1,00,000 दंड आहे दुबईमध्ये. आम्ही सुद्धा गेलेलो म्हणलं आत थोका पण बाहेर थोकू नका. ₹1,00,000 दंड म्हणजे सोपं आहे का? आणि नियम वाहतुकीचे सुद्धा इतके कडक. माणूस जर एखादा रस्ता क्रॉस करत असेल आणि गाडी जर त्या रोडने आली तर गाडी 15 फूट मागे थांबती. अगोदर चालणाऱ्याला प्राधान्य, तुम्ही जा नंतर आम्ही जातो. आणि जवळ जाऊन जर ब्रेक दर दाबला आणि तो जर म्हणत दचाकला, त्याने तक्रार केली तरी ₹1,00,000 दंड. तो दचाकला तरी. आपल्यात दचकत नाही, गचकित्यात. आपल्यात काय वाहतुकीचे नियम राहिलेत का? शिस्त राहिली का? किती रोज पाहतो आपण ऍक्सिडेंट, किती प्रमाण. एखादा जवान जर घरातला गेला तर फार अवघड परिस्थिती होत असते. पाण्याच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये तरुण मुलांनी, लहान मुलांनी, व्यायामाच्या बाबतीमध्ये सुद्धा जागरूक असलं पाहिजे. शरीर संपदा सुद्धा पाहिजे. कथेची सामुग्री देहावसनगरी म्हणून व्यायाम रोज 10-15 मिनिटं लहान बाल गोपाळाने केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, मोबाईलवर, सोशल मीडियावर कंट्रोल ठेवा. घरी गेलं की बापाचं, आईचा घ्यायचं आणि बघायचं रील. जगात काय चाललंय हे बघत बसायचं. मोबाईल हा तुमचा सध्याचा विषय नाही. जगात काय चाललंय हे तुम्ही बघता. तुम्ही स्वतःचा विश्वास निर्माण केला की तुमचं जगाने बघावं. म्हणून मुलांनी सोशल मीडियापासून दूर राहा. अगदी लय जनरल नॉलेज मिळवण्यासाठी अर्धा-1 तास ठीक आहे दिवसातून, तेही बातम्या वगैरे आपल्याला जे गरजेचं आहे, जे ज्ञानार्जन करण्यासाठी योग्य आहे, त्यासाठीच मोबाईलचा वापर, अतिरिक्त मोबाईलचा वापर करू नका. आणि जाता जाता तरुण मुलांना एक उपदेश देतो. तरुणांची संख्या विशेष आहे. आमचे चिरंजीव सरांचेही या ठिकाणी आमचे भाऊ उपस्थित आहेत. आमच्या दादांची लई इच्छा होती. काय माऊलींचं नाव? प्रज्ञेश. आमच्या प्रज्ञेश दादांची इच्छा होती की माऊलींचं व्याख्यान आपल्या शाळेवर व्हावं. गेल्या वर्षीपासून मॅडमची, प्रज्ञेश भाऊंची इच्छा होती माऊली यावे. मग ते आज योग जुळून आला. तरुण मुलंही बाकी आणखी भरपूर आहेत. तरुणांना एकच जाता जाता सांगतो, तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. कुणासारखं लढा? अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकां समान अन्यायाला भिडा. तरुणांनो, लढा रे लढा. सैनिक, जवान लढतोय, नीट ऐका. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रीच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जीवावर इकडं आपण शाळा शिकतो, आनंदानं जगतो, खेळतो, बागडतो, सप्ते करतो, यात्रा करतो. आपण झोपण्यासाठी कुणीतरी सीमेवर जागा आहे याचं लक्षात कधीतरी भान असू द्या. त्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या मुलांनी. आणि कुणाची लेकर आहेत? सर्वसामान्य शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, गोरगरिबाची, वारकऱ्याची पोरं आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा? का नाही? तुम्ही तर भाषणात लय बोंब बोलता, आम्हाला देश सेवा करायची, समाज सेवा करायची. मग आमची लेकर करतात ही कोणती सेवा आहे? तुमची फक्त माल दाबायला ठेवले ना आमचे गोळ्या खायलात का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात, मोठी माणसं देश बुडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्रीने नारा दिला, जय जवान जय किसान. जवान आणि किसान ही 2 माणसं भारत देशाचा कणा आहे. किती त्याग आहे त्या आर्मीतल्या जवानांच्या जीवनामध्ये. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस त्या खांदे जळगावला घडलेली घटना. आज दुपारी 12:30 वाजता लग्न झालं, संध्याकाळी 5 वाजता वरून फोन आला की ऑपरेशन सिंदूर आहे, सैनिकाची गरज आहे, लढण्यासाठी लगेच हजर राहा. त्या जवानानं बॅग भरली, लढण्यासाठी गेला. फक्त 5 तास झाले होते लग्न होऊन. बायकोच्या डोळ्यातून पाण्याला, मालक मला सोडून चालले का? त्या जवानाने सांगितलं, रडू नको, तुझ्या अगोदर माझं लग्न या भारत देशाच्या मातीसोबत लागलेलं आहे.
तुझं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. तुझ्याही अगोदर या भारत देशाच्या मातीचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. गेला लढायला किती त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यागातून हा देश घडतो. हा तिरंगा झेंडा आपण फडकवतो, हा वाऱ्यावर फडकत नाही, आर्मीतल्या जवानांच्या श्वासावर फडकतो. म्हणून त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता असावी. जवानांविषयी एखादा सुट्टीला जवान आला तर त्याच्या हस्ते झेंडावंदन असावं, त्याचा सत्कार आपण केला पाहिजे. बँकमध्ये उभे आहोत आणि जवान एखादा आलाय तर त्याला पुढे करावं. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून, एसटी मध्ये बसलोय, रेल्वेत आहे, जवान उभा आहे, त्याला बसायला जागा नाही तर त्यांना अगोदर बसायला आपण उभा राहत, कारण देशासाठी ते कर्तव्य बजावत आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण देश सेवा करू शकतो. म्हणून जवानांविषयी आपण आत्मीयता ठेवा. आणि तरुण मुलांना तुमचं हे जे वय आहे, याच वयामध्ये तुम्ही जे कमवू शकता, ज्ञान जेवढं मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवा. कारण एकदा वेळ निघून गेल्यावर परत पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत साहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि म्हणून मुलांनी आपल्या तरुणपणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, अभ्यासासाठी करावा, अशा ठिकाणी मी विनंती करतो. जिजाऊ मातेच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि जाता जाता जिजाऊ मातेच्या विषयी आम्ही नेहमी कीर्तनातून समाज प्रबोधनच करत असतो. जिजाऊ मातेचे एक रचलेलं गीत आहे, ते गीत आणि शिवाजी महाराजांचे गीत सादर करतो आणि नंतर आपली व्याख्यानाची या ठिकाणी सांगता करूया. सगळ्या मुलांनी फ्रेश बसा, जरा ताट बसा, जरा पाणी पिऊ का मुलांनो? रडू नको बाळा. कसं आहे, आले का आमचे महाराज? व्याख्यान म्हणजे आता तसं आमचा लय व्याख्यानाचा विषय नसतो. आम्ही कीर्तनातले तरबेज माणसं आणि कीर्तनामध्ये गायन असतं, वादन असतं, पकवाज असतो, मध्ये चाली असते. हे व्याख्यान म्हणजे एकदा सुरू झालं म्हणजे नुसत्या दोपाट्याच घालायचे काम आहे. जिजाऊ मातेनं राजे घडवले. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा सगळ्यांनी, एक टाळी. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, सर्व जाती धर्मात केला गाजा बाजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आणि त्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीस नाव भवानी, जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या भिजलीचा अवतार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. हो 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 चमके हो शिवबाची तलवार. कशी होती तलवार? मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्रीच शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, शाहिस्ता बोलत से या तो बायाला. केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटे चार. हो 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 चमके हो शिवबाची तलवार,
चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, महाराष्ट्रावर प्रेम पार. हो 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 चमके हो. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माते की, भारत माते की. अशा शिवाजी महाराजांच्या पदपर्शने पावन झालेली आपली पुण्यभूमी आहे. आशा वाघिणीचा तो छावा हो, आशा वाघिणीचा तो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, बेटीचा धाडला सांगावा, नक्षीदार श्यामी आण्याला, खान डोलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीवा माला. आणि खानानं दगा केला, खानदा विमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, माझ्या छत्रपतीने वाघ नकाचा मारा केला, पोटामध्ये बिचवा खुपसला, टरा टरा फाडलं पोटाला, राम राम. आशा वाघिणीचा तो छावा हो, असे अनेक मावळे होते ज्यांनी सहकार्य केलं. बाजी प्रभू पावन खिंडी मध्ये धावला, बाजी प्रभू सरदार, पावन खिंडी मध्ये धावला, बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊनी डाल आणि तलवार, हातामध्ये घेऊनी डाल आणि तलवार. अशा अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले आणि हे स्वराज्य निर्माण केलं. त्या शिवाजी महाराजांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये टोकाचा स्वाभिमान असावा. जिजाऊ मातेच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि एकच मागणी मागूयात की मासाहेब, तुम्ही जसं स्वराज्य घडवलं तसं आमच्याही जीवनाचं हे आनंदी स्वराज्य घडवण्यासाठी तुमचे आशीर्वाद, तुमचे विचार आमच्या जीवनामध्ये यावेत. तुम्ही सांगितलेल्या मार्गावर आमचं जीवन चालावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि जाता जाता एक तरुण मुलांना सांगतो, अभ्यास करून साहेब व्हा. साहेब हो रे बाळा, साहेब हो रे बाळा, तू शाळा शिकून स्वाभिमान आपुला राहील टिकून, स्वाभिमान आपुला राहील टिकून. या दुनियेचा बाजार खोटा, नष्ट करी दारिद्र्याचा डोंगर मोठा, पाणी घाल फुलझाडांना जाईन सुकून, पाणी घाल फुलझाडांना जाईन सुकून. आणि साहेब हो रे बाळा, तू शाळा शिकून या दुनियेचा अवघड घाट ओलांडून जावे तू अवघड पायवाट. माय पित्यांना गुरुजनांना प्रणाम कर झुकून, साहेब हो रे बाळा तू शाळा शिकून, साहेब हो रे बाळा तू शाळा शिकून, साहेब हो रे बाळा तू शाळा शिकून. म्हणून जीवनामध्ये शाळा शिका. आपलं जीवन यशस्वी सुजलाम सुफलाम घडवण्यासाठी तुम्हाला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्या समोर बसलेले आज लहान लहान मुलं आहेत, परंतु याच्यामध्ये भविष्यातले डॉक्टर, इंजिनियर, वकील, समाजसेवक, देशसेवक, धर्मसेवक अशी मुलं घडणार आहेत. आपल्यातली बुद्धी चांगल्या कार्यासाठी वापरावी म्हणून नेहमी देवाकडे एकच मागत राहा की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. आणि संपूर्ण या शाळेचा स्टाफ, सर्व शिक्षक मंडळी, कर्मचारी, आदरणीय काळे सर, काळे मॅडम, त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि माझ्याही जीवनामध्ये एक आगळा वेगळा अनुभव या लहान बाल गोपाळांशी संवाद साधण्याचा मला मिळाला, म्हणून मीही तुमचे या ठिकाणी आभार मानतो. आपल्या हातून असेच देशाची, धर्माची आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये या समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी भगवंतांना आपल्याला उदंड आयुष्य, आरोग्य द्यावं. आणि अत्यंत दर्जेदार शिक्षण आणि संस्कृतीला धरून शिक्षण हे तुकाराम विद्यालय देत आहे, म्हणून गावाची, परिसराची, सगळ्या पालकांची सुद्धा जबाबदारी आहे या शाळेशी संलग्न राहा. नडी आडी कुणाची काय अडचण आली तर सगळ्यांनी, शिक्षण हे एक पिढी घडवली जाते, जीवनाचा पाया आहे. त्यासाठी हे वैयक्तिक कोणाचं हे नसून आपण या शाळेचा एक भाग आहोत या नात्यानं
परिसरातल्या सर्व पालकांनी सुद्धा वेळोवेळी या शाळेशी कनेक्ट राहून शाळेच्या नडी अडचणी काय असतील त्या सोडवण्यासाठी, भविष्यामधली नियोजन आयोजन आखण्यासाठी, ही शाळा मोठी घडण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहावं. सगळ्यांचे आभार मानतो. तुकाराम महाराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आणि या निमित्तानं उपस्थित सर्वांचे मी आभार. त्यांचे मित्र आमचे भाऊ राहुल जगताप तेही उपस्थित आहेत. नाळे महाराज आहेत. दादांचं काय नाव? कुमार देवकाते सरही उपस्थित आहेत. आणि काळे सरांनी एवढा हा सुंदर योग जुळून आणला म्हणून सरांचे आभार मानतो. आदी करून गावातील बाकीच्याही सर्व मंडळी उपस्थित आहेत. महिला मंडळींच्या चरणी या ठिकाणी मी सर्वांच्या नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.